तर सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मे महिन्याच्या हप्ते वितरणाची अगदी आतुरता लागलेली आहे। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची या हप्ते वितरणा संदर्भातली काय नवीन अपडेट आहे, उदाहरणार्थ मेचा हप्ता कधी येणार, जीआर कधी येणार, वितरण कधीपासून सुरू होणार, या संदर्भातली माहिती अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यांनो, काल शनिवार होता, काल जीआर येणं अपेक्षित होतं। असं वाटत होतं की काल संध्याकाळपर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला जीआर हा प्रसिद्ध होईल, पण काल संध्याकाळपर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला जीआर हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आणि आज रविवार असल्या कारणाने आज तर मुळे जीआर हा येणार नाही। तर जीआर जर आला नाही, जसा जीआर येणार नाही त्याप्रमाणे वितरण सुद्धा लांबणीवर जाणार। जेवढ्या लवकर जीआर येईल लवकर वितरण चालू होणार आहे, पण आज काल सुद्धा जीआर आलेला नाही, आज तर आता येणारच नाही आणि उद्या सोमवारला जीआर येण्याची दाट शक्यता आहे। कारण आजची 7 आणि सोमवारची ही 8 तारीख असणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या वेळेचं जे वितरण आहे ते लवकर होणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली होती। म्हणजे वेळेवर वितरण होण्याचं बोलल्या जात आहे आणि वेळेवर जर वितरण व्हायचं असेल तर उद्या नक्कीच जीआर हा यायला पाहिजे होता। अपेक्षित तर असं होतं की शनिवारला जीआर येईल आणि सोमवार मंगळवार पासून वितरण हे सुरू होईल, पण काल जीआर आलेला नसल्याने आता निश्चितच आपण असं म्हणू शकतो की सोमवार मंगळवार या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भातला जीआर हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भातला जीआर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून पाहायला मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणे 3 जीआर न येता आता फक्त एकच जीआर येत असतो। एवढ्यात आपण मागचे जे 2-4 महिने पाहिले असेल, फक्त एकच जीआर येतो। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जीआर प्रसिद्ध करण्यात येते आणि लगेच या हप्ते वितरणाला सुरुवात होते। तर आपण आशा करूया की उद्या जीआर हा येईल। त्यानंतर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशा सर्वच महिला आता पात्र असणार आहे। पण बऱ्याच महिलांचे असे कमेंट येत आहे की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला होता, त्यानंतर मार्च एप्रिलचा आम्हाला हप्ता आलेला नाही। ज्या महिलांना मार्च फेब्रुवारीचा हप्ता आला होता अशा महिलांना केवायसी दुरुस्ती करण्याचं सुद्धा ऑप्शन हे उपलब्ध नव्हतं। कारण त्यांचा आधार नंबर जर त्यांनी तिथे टाकून पाहिला असता तर त्यांचं असं दाखवण्यात येत होतं की हा आधार नंबर केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, त्यामुळे त्यांना केवायसी दुरुस्ती सुद्धा करता येत नव्हती। मग कोणत्या कारणाने त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा आपण राज्य सरकारला विचारणा करणारच आहोत। तुम्ही सुद्धा तुमच्याकडून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या संदर्भात विचारणा करू शकता। कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची कमेंट नक्कीच एक कमेंट तुम्ही केली पाहिजे। तुम्ही कुठून आपला व्हिडिओ पाहत आहात, नाव गाव आणि जिल्हा सुद्धा सांगायला विसरायचं नाही। त्यासोबत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता का आणि मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही का हे सुद्धा नक्कीच सांगायचं आहे। किंवा योजनेच्या सर्व निकषात तुम्ही बसत आहात का नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा केवायसी दुरुस्तीची एक संधी राज्य सरकार देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी पुन्हा तुम्हाला ती वेबसाईट चालू केलेली पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला केवायसी ही दुरुस्ती करता येणारच आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।